नमस्कार, मी अभिजित सूर्यवंशी क्रिप्टो क्रांती चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि तेव्हापासून ट्रम्प तात्यांनी जे काही राडे सुरू केलेत ना, ते पाहून अख्ख्या जगाची झोप उडाली आहे. गेल्या एका वर्षात ट्रम्प तात्यांनी एका मागून एक असे काही कांड केले ज्याचा थेट फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. सत्तेत आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात पहिला जगातल्या जवळपास सगळ्याच देशांवरती लिमिटपेक्षा जास्त इम्पोर्ट टेरिफ लावायला सुरुवात केली. म्हणजे जर एखाद्या देशाला किंवा कंपनीला अमेरिकेत त्यांचा माल विकायचा असेल तर अफाट टॅक्स अमेरिकेला द्यावा लागणार. जेव्हा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तात्या तुम्ही हे चुकीचं करताय, तेव्हा तात्यांनी चक्क कोर्टालाच ठेंगा दाखवला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती निकोलस मादुरोला थेट त्याच्याच देशात घुसून ड्रग स्मगलिंगच्या आरोपाखाली अटक केली आणि आता न्यूक्लिअर बॉम्बच्या नावाखाली इराण सोबत थेट युद्ध सुरू केलेलं आहे. आता हे सगळं बघून जगभरातले लोक म्हणतायत की डोनाल्ड ट्रम्प आता म्हातारा झालाय, त्यामुळे त्याचं डोकं फिरलंय किंवा ट्रम्प तात्या वेडे झालेत, कारण त्यांच्या अशा वागण्यामुळे किंवा वेगवेगळ्या निर्णयांमुळे शेअर मार्केट रोज आपटतंय, लोकांचे कष्टाचे पैसे बुडतायत, पण तात्या काय थांबायचं नाव घेत नाहीयेत. पण मित्रांनो, लोकांना जो वेडेपणा वाटतोय ना, त्यामागे ट्रम्प तात्यांचा खूप मोठा आणि खतरनाक प्लॅन आहे. ट्रम्प तात्या काय वेडे नाही झालेत, तर हा सगळा गेम त्यांनी अमेरिकेला आणि अमेरिकन डॉलरला पुन्हा एकदा जगाचा बाप बनवण्यासाठी आणि चीनला अमेरिकेसमोर कायमचं गुडघ्यावर आणण्यासाठी रचलेला आहे. आता हे ऐकल्यावर तुमच्या मनात 100 प्रश्न नक्कीच आले असतील. इराण सोबत युद्ध करून किंवा कोणाला अटक करून अमेरिकेचा डॉलर कसा काय मजबूत होणार आणि या सगळ्या चीनचा काय संबंध आहे, चीन अमेरिका समोर का वाकणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि तात्यांच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे, त्यांचा संपूर्ण मास्टर प्लॅन तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात समजणार आहे. मित्रांनो, विषय खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला पटली आणि आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या क्रिप्टो क्रांती चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ट्रम्प तात्यांचा हा खतरनाक गेम नेमका काय आहे तो सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, जसं मानवी शरीर सुरू ठेवण्यासाठी शरीरात रक्त प्रवाह सुरू असावा लागतो, अगदी तसंच जर कोणताही देश किंवा देशाची इकॉनॉमी चालवायची असेल ना, त्यासाठी तेलाची म्हणजेच क्रूड ऑइलची गरज लागते. आपण म्हणतो चीन खूप डेव्हलप देश आहे, जगातील दुसरा आर्थिक महासत्ता देश आहे, पण मित्रांनो, या डेव्हलप इकॉनॉमीच्या मागे एक खूप मोठी कमजोर बाजू सुद्धा आहे जी सर्वांना नाही माहिती आहे. जगातील दुसरा आर्थिक महासत्ता देशाची इकॉनॉमी सुरू ठेवण्यासाठी रोज करोडो बॅरल कच्चं तेल लागतं आणि चीनकडे तर स्वतःचं तेल काहीच नाहीये. त्यांना लागणारं 70% तेल हे बाहेरून मागवावं लागतं, इम्पोर्ट करावं लागतं. आपल्या खिशातील मोबाईल बनवायची कंपनी असो, मिलिटरीचे मिसाईल्स, टँक किंवा त्यांचे मोठे डेटा सेंटर्स आणि फॅक्टरी असो, हे सगळं त्या तेलावरच चाललेलं आहे. आणि जर चीनला तेल मिळायचं बंद झालं ना, तर चीनची संपूर्ण इकॉनॉमी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळायला वेळ लागणार नाही आणि हे चीनला चांगलंच ठाऊक होतं, म्हणून त्यांनी एक छुपी चाल खेळली. चीनला पक्क माहिती होतं की जर आपण डॉलर देऊन तेल विकत घेतलं तर अमेरिका कधीही आपला गळा दाबू शकते, कारण डॉलरवर तर अमेरिकेचा ताबा आहे. म्हणून चीनने काय केलं तर त्यांनी थेट अमेरिकेच्या शत्रूंनाच आपलं मित्र बनवलं. अमेरिका आणि डॉलरला फाटा देऊन चीनने थेट इराण आणि व्हेनेझुएलाशी सेटिंग लावली. चीनने इराण सोबत 25 वर्षांचा मोठा करार केला आणि त्यांचं 90% तेल स्वतःकडे खेचून घेतलं. व्हेनेझुएलाचं 70% तेल पण चीनकडे जाऊ लागलं. पण खरी गंमत तर पुढे आहे. हे सगळं तेल चीन डॉलर देऊन नाही तर आपल्या युआन या चलनात खरेदी करत होता. तुम्ही ह्याला डॉलरला जागतिक मार्केटमधून बाहेर ढकलण्याचा चीनचा कट म्हणू शकता. जर हा प्लॅन सक्सेस झाला असताना तर अमेरिकन डॉलरची किंमत आज रद्दीच्या कागदासारखी झाली असती आणि चीन जगाचा नवीन डॉन बनला असता. पण तात्यांना हे कसं सहन होईल? तात्यांनी जो पडता वार केलाय ना, तो ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे. त्यांनी 60 दिवसाचा असा काही खतरनाक प्लॅन बनवला की बीजिंगच्या सत्तेचे खांब एका झटक्यात हादरले आणि या प्लॅनला नाव दिलं गेलं द 60 डे चेकमेट. जानेवारी 2026 ते मार्च 2026 या 2 महिन्यात ट्रम्प तात्यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी लॉन्च केलं आणि संपूर्ण जगाचं आर्थिक गणितच बदलून टाकलं. बघा इथे गेम कसा झाला. जानेवारीमध्ये सुरुवात झाली व्हेनेझुएलापासून, जिथे जगातील सर्वात मोठा म्हणजेच तब्बल 18% तेलाचा खजिना आहे, जिथे अचानक सत्तापलट होतो आणि मादुरोचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. का? कारण तात्यांना राग होता की हा माणूस तेल डॉलरमध्ये नाही तर युआन मध्ये विकण्याचा शहाणपणा करत होता. तात्यांनी एका रात्री तिथे आपला माणूस बसवला आणि व्हेनेझुएलामधील तेलाच्या चाव्या थेट स्वतःच्या खिशात टाकल्या. फेब्रुवारीमध्ये तात्यांचा मोर्चा वळला इराणकडे. तिथे असं काही प्रहार केला तिथले मोठे मोठे नेतृत्व क्षणार्धात विखुरलं गेलं. इराणकडे
चीनकडे जगातील 12% तेलाचा आणि अफाट नैसर्गिक वायूचा साठा आहे. तात्यांनी इथली ही सगळी सेटिंग बिघडवून टाकली आणि मार्च उजाडता उजाडता निकाल जगासमोर आला. जगातील एकूण तेलापैकी तब्बल 45 तेल साठा आता थेट अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचू लागला आहे. चीनची एक पापणी लवते ना लवते तोच खेळ संपला होता. ज्या इराण आणि व्हेनेझुएलाच्या जोरावर चीन उड्या मारत होता, तो त्यांचा तेलाचा पुरवठा तात्यांनी एका रात्रीत झिरो करून टाकला. आता चीनला जर आपली फॅक्टरी चालवण्यासाठी तेल हवं असेल ना, तर त्यांना पदर पसरून अमेरिकेच्या अटीवर आणि फक्त अमेरिकन डॉलर मध्येच खरेदी करावं लागणार आहे. चीनची एनर्जी लाईफलाईन तात्यांनी कायमचीच कापून टाकलेली आहे. विषय संपून टाकलेला आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की हे अमेरिकन लोक किंवा अमेरिकन सरकार, डोनाल्ड ट्रम्प एवढे आक्रमक का झालेले आहेत? हे सगळं फक्त तेलासाठी सुरू आहे का? तर नाही मित्रांनो, अजिबात नाही. याचं खरं उत्तर दडलंय 1974च्या एका जुन्या करारामध्ये, एग्रीमेंटमध्ये. त्या काळी अमेरिकेचे हेनरी किसिंजर यांनी सौदी अरेबियासोबत एक तगडी सेटिंग लावली होती. करार असा होता की बाबांनो, तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर अमेरिका नेहमी तुमचं संरक्षण करणार. बदल्यात तुम्ही तुमचं तेल जगात कोणालाही विका, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचे पैसे मात्र फक्त आणि फक्त डॉलरमध्येच घ्यायचे. याला म्हणतात पेट्रो डॉलर करार. आणि इतिहास साक्षी आहे मित्रांनो, आजपर्यंत ज्याने ज्याने या डॉलरला नडायचा प्रयत्न केलाय ना, त्याला अमेरिकेने कायमचं संपवून टाकलंय. लिबियामधील मुअम्मार गदाफीने सोन्यावर आधारित स्वतःचं चलन आणायचं स्वप्न पाहिलं आणि डॉलरला नो म्हटलं. परिणाम काय झाला? 2011 मध्ये त्याचा काय हाल झालं हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. इराकमधील सद्दाम हुसेन यांनी घोषणा केली की आम्ही तेल डॉलरमध्ये नाही तर युरोमध्ये विकणार. परिणाम 2003 मध्ये अमेरिकेने तिथे युद्ध छेडलं आणि सद्दाम हुसेन यांचा गेम वाजवला. आणि आता इराण, व्हेनेझुएला यांनी चीन युआन मध्ये व्यवहार सुरू करून तात्यांच्या जिवारी लागणारी गोष्ट केली होती. मेसेज एकदम क्लिअर आहे मित्रांनो, डॉलरला धक्का लावलात की तुमचा सत्ता पलट हा अटळ आहे. तात्यांचा एकच नियम आहे, टेस्ट द USD, गेट रिजेम चेंज एव्हरी सिंगल टाइम. हा काही योगायोग नाहीये, हा पूर्णपणे डॉलर वाचवण्याचा खेळ आहे. जोपर्यंत जगाला तेलाची गरज आहे तोपर्यंत त्यांना डॉलरची गरज लागणारच, आणि जोपर्यंत जगाला डॉलरची गरज आहे तोपर्यंत अमेरिका जगाचा बाप राहून राज्य करणार. ट्रम्प तात्यांनी केवळ तेल जिंकलेलं नाहीये, तर त्यांनी डॉलरचं अस्तित्व पुढच्या 50 वर्षांसाठी सेफ करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या तर मीडियाला तुम्हाला काय सांगेल की हे युद्ध लोकशाही वाचवण्यासाठी सुरू आहे किंवा इराणचे अण्वस्त्र थांबवण्यासाठी चाललंय. पण खरं सांगू का, विषय काहीतरी वेगळाच आहे. इराणच्या जमिनीखाली नक्की काय दडलंय हे एकदा नीट समजून घ्या. इराणच्या पोटात आहे 208 अब्ज बॅरल कच्चं तेल, 1200 ट्रिलियन क्युबिक फूट नॅचरल गॅस, 320 मेट्रिक टन शुद्ध सोनं आणि तांबे आणि लोखंडाचे एवढे साठे आहेत की मोजता मोजता थकाल. पण सर्वात मोठी आणि डेंजर गोष्ट कोणती आहे माहितीये? ती म्हणजे लिथियम. आजच्या काळात आपली इलेक्ट्रिक गाडी असो किंवा आपल्या खिशातील स्मार्टफोन, लिथियम बॅटरी शिवाय हे सगळं म्हणजे नुसता भंगार आहे. आजपर्यंत या लिथियमवर चीनचा एक हाती राज्य होतं, पण आता इराण मधला हा पांढऱ्या सोन्याचा खजिना अमेरिकेच्या ताब्यात गेल्यामुळे चीनचा फार गेम झालाय. चीनसाठी हा डबल झटका आहे. त्यांचं आजचं इंधन म्हणजेच तेल पण गेलं आणि उद्याचं इंधन म्हणजेच लिथियम पण त्यांच्या हातातून गेलेलं आहे. या संपूर्ण खजिन्याची किंमत आहे तब्बल 27.3 ट्रिलियन डॉलर्स. हे रशिया आणि सौदीच्या एकत्रित संपत्तीपेक्षा सुद्धा जास्त आहे. ट्रम्प तात्यांनी या खजिन्याची चावी आता वॉशिंग्टन मध्ये नेऊन ठेवली आहे. आता हे सगळं सोनं, हे तेल कोणाला मिळणार आणि कोणत्या भावात मिळणार हे फक्त तात्या ठरवणार. चीनला आता याच गोष्टींसाठी तिप्पट चौपट किंमत मोजावी लागणार आहे, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था आतून पार पोखरून निघणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की तात्या एवढा सगळा पैसा आणि ऊर्जा अमेरिकेकडे का वळवतायत? तर त्याचं कारण आहे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बघा, AI चालवण्यासाठी अफाट वीज लागते. आज चीन अमेरिकेपेक्षा 40% जास्त वीज निर्माण करतोय, पण आता इराण आणि व्हेनेझुएलाचा गॅस आणि तेल तात्यांच्या ताब्यात आल्यामुळे अमेरिकेतील टेक्सास आणि अरिझोना हे भाग जगाचे AI कॅपिटल्स बनणार आहेत. एनव्हिडियाचे मालक जेन्सेन हुआंग म्हणतात तसं हा लाखो करोडोंचा खेळ आहे. 2030 पर्यंत AI जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 15 ट्रिलियन डॉलर्स पर्यंतची भर घालणार आहे आणि या सोन्याचा अंडा देणाऱ्या कोंबडीचा ताबा आता अमेरिकेने स्वतःकडे घेतलेला आहे. मित्रांनो, तात्यांच्या या एका निर्णयामुळे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाचे जुने नियमच मोडून काढलेले आहेत. आजपर्यंत कसं होतं, चीन स्वतः मॅन्युफॅक्चरिंगच्या जोरावर पूर्ण जगावर राज्य करत होता, पण आता तात्यांनी असा गेम केलाय, चीनचा दिवसाला होणारा 12 लाख बॅरल तेलाचा पुरवठा थेट शून्यावर आणून ठेवलेला आहे. आता चीनला जर फॅक्टरी चालवायची असेल, मिसाईल चालवायची असेल, मिलिटरी चालवायची असेल किंवा संपूर्ण इकॉनॉमी चालवायची असेल तर त्यांना चढ्या भावाने आणि तात्यांच्या अटींवरच तेल घ्यावं लागणार आहे. आता जगासमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त 2च पर्याय ठेवलेले आहेत. एक तर गप्प अमेरिकन
डॉलर स्वीकारा आणि त्यांच्या मार्केटमध्ये धंदा करा, आणि दुसरा म्हणजे नाहीतर मग चीनच्या बुडत्या जहाजात तुम्ही सुद्धा जाऊन बसा. आता सर्व देशांना दोन्ही बोटींवरती पाय ठेवून तर चालता येणार नाही आणि विषय इथेच संपून टाकलेला आहे. तात्यांनी तेल आणि गॅसला एखाद्या शस्त्रासारखा वापरलेला आहे. हा साधा विजय नाहीये, तर ही पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची रिप्रोग्रामिंग आहे. मित्रांनो, एकेकाळी काळ असा होता की अमेरिका तेलासाठी आखाती देशांकडे म्हणजेच मिडल ईस्ट कडे डोळे लावून बसायचा, पण आज संपूर्ण चित्र पलटलेलं आहे. तात्यांच्या काळात अमेरिका आज सौदी अरेबिया आणि रशियाला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश बनलेला आहे. आणि आता इराण आणि व्हेनेझुएलावर ताबा मिळाल्यानंतर तर तात्यांनी गेमच पलटून टाकलेला आहे. जगातील एकूण तेलापैकी 50% पेक्षा जास्त उत्पादन आता थेट प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या अमेरिकेच्या खिशात आहे. म्हणजे जगाची निम्मे एनर्जी आता एकट्या अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणार आहे. आता चीनच्या BRI म्हणजेच बेल्ट रोड इनिशिएटिव्ह बद्दल बोलायचं झालं तर चीनने जगभर रस्ते, रेल्वे आणि बंदराचं जाळ विणलं होतं. त्यांना वाटलं आम्ही हे रस्ते बनवून जगावर राज्य करू. पण तात्यांनी काय गेम केला? तात्यांनी त्या रस्त्यावर धावणारं इंधनच कायमचं गायब करून टाकलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर चीनने खूप मोठा हायवे तर बांधला, पण त्या हायवेवर सगळे पेट्रोल पंप आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीची झालेली आहेत. इराणचं बंदर असो किंवा व्हेनेझुएलाचा समुद्र किनारा, आता चीनचं साधं मालवाहू जहाज जरी बाहेर निघायचं असेल ना, तरी त्याला अमेरिकेच्या परवानगीची गरज पडू शकते. तात्यांनी चीनसाठी हा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जाम लावलाय, ज्यातून बाहेर पडणं आता चीनसाठी अशक्य वाटते. चीनकडे वीज बनवायला कोळसा भरपूर असेलही, पण त्यांची लढाऊ विमानं, जहाज, लष्करी टँक्स किंवा AI डेटा सेंटर चालवण्यासाठी जे तेल लागतं त्याचं नियंत्रण आता थेट व्हाईट हाऊस कडे गेलेलं आहे. आता प्रश्न असा पडतो की या जागतिक महायुद्धात आपलं भारत कुठे आहे? तर बघा, भारत जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे, म्हणजे इम्पोर्टर देश आहे. चीनची जी नाकेबंदी झाली त्यामुळे भारतासमोर दोन मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे जर कच्च्या तेलाचे भाव स्थिर झाले किंवा ट्रम्प तात्यांनी भारताला इराणमधून स्वस्त तेल देण्याची सवलत दिली जशी आधी दिली होती, तर आपली भारतीय अर्थव्यवस्था रॉकेटच्या वेगाने धावेल. पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात आणि देशात पैसा खेळू शकतो. पण दुसरं आव्हान असं आहे की आपले चीन सोबतचे व्यापारी संबंध. जर चीनची अर्थव्यवस्था पार कोलमडली तर जगातल्या वस्तूंना मिळणारा कच्चा माल महाग होईल, ज्याचा परिणाम आपल्या सप्लाय चेनवर सुद्धा होऊ शकतो. भारताला आता अत्यंत सावधपणे या दोन महासत्तांच्या भांडणात स्वतःचा फायदा करून घ्यावा लागणार आहे. तात्यांनी जगाला अशा वळणावर आणून ठेवलेलं आहे जिथे सरळ हिशोब आहे. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला अमेरिकेच्या म्हणजेच तात्यांच्या सिस्टम मध्ये येऊन त्यांना टॅक्स द्यावा लागेल. तर मित्रांनो, विषय एकदम क्लिअर आहे. ही फक्त दोन देशांमधली साधी सुधी लढाई नाहीये, तर ही आहे संसाधनाची म्हणजे रिसोर्सेसची लढाई. जगात तोच राज्य करतो जो मालाच्या वितरणावर ताबा मिळवतो. ट्रम्प तात्यांनी स्वतः तेल काढलं नाही, तर त्यांनी तेलाचा तो प्रवाहच आपल्या मुठ्ठीमध्ये घेतलेला आहे. हेनरी किसिंजर यांनी खूप वर्षापूर्वी एक गोष्ट म्हटली होती जी तात्यांनी आज खरी करून दाखवलेली आहे. जो अन्नावर ताबा मिळवतो तो लोकांवर राज्य करतो, जो ऊर्जेवर ताबा मिळवतो तो संपूर्ण खंडावर राज्य करतो, आणि जो पैशावर ताबा मिळवतो तो संपूर्ण जगावर राज्य करतो. आज तात्यांनी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी आपल्या खिशात टाकलेल्या आहेत. चीनचा तो ड्रॅगन आता USAच्या पिंजऱ्यात कैद झालेला आहे, कारण त्याला उडण्यासाठी जे इंधन लागतं ना, ते आता अमेरिकेच्या परवानगीशिवाय त्याला मिळणारच नाहीये. आता तुम्हाला वाटत असेल की हे सगळं अमेरिकेत सुरू आहे, आपलं काय जातंय? तर मित्रांनो, इथेच आपण चुकतोय. या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या माझ्या घरातील गॅस सिलेंडरच्या किमतीवर आणि पेट्रोल डिझेलच्या दरांवर होणार आहे. जर उद्या अमेरिकेने या ऊर्जेचा वापर शस्त्र म्हणून केला ना, तर जगभरात वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते. आपण आता अशा एका युगात शिरलोय जिथे महागाई ही नैसर्गिक नसून राजकीय झालेली आहे. म्हणजेच एखाद्या देशाने अमेरिकेचं ऐकलं नाही तर तिथे महागाई वाढवून त्या देशाला गुडघ्यावर आणायला तात्यांना सहज जमणार आहे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा जगाची सत्ता एका हातातून दुसऱ्या हातात जाते तेव्हा तेव्हा मोठे स्फोट होतात. पण यावेळचा स्फोट बंदुकीच्या गोळ्यांचा नव्हता, तर तो होता अर्थव्यवस्थेचा. $27.3 ट्रिलियन हा खजिना अमेरिकेचं भविष्य उजळणार आहे हे नक्की आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की चीन यावर शांत बसेल का? ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तात्यांनी खेळलेला हा डेंजर गेम जगासाठी योग्य आहे का, की यामुळे सामान्य माणूस संकटात सापडणार? तुमचं उत्तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केट मधील इम्पॉर्टंट विषयावर माहिती मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या धमाकेदार विषयासह. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.